दत्त जयंतीची यात्रा असते। दरवर्षीप्रमाणे ही यात्रा पार पडत असताना काही ठिकाणी मुलांची बाचाबाच झाली आणि त्या बाचाबाचीतून उरण पोलीस स्टेशनमधून या लोकांना फोन गेले आणि तुम्ही लगेच पोलीस स्टेशनला या म्हणून हे सारेजण पोलीस स्टेशनला आले आणि पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये काही लोक दबा धरून बसले होते। पोलीस स्टेशनच्या आवारात दबा धरून बसलेले असताना हे लोक इथं जशी एंट्री झाली तसं त्यांना रॉडनी भेटेल त्यांनी मारहाण केली आणि आपण बघाल ही मुलगी आतमध्ये सांगायला गेली की आतमध्ये पोलीस होते, त्यांना सांगायला गेली की बाहेर मारहाण होते, तुम्ही लगेच चला, पण पोलीस बाहेर आले नाही। दाखवा बाबा कोणाकोणाची बाटल किती लागल्या। उरणमध्ये सध्या बिहार झालंय, उरणचं बिहार झालंय। ज्या मुलाच्या डोळ्यावर लागलाय त्यांनी सुद्धा दाखवावा। त्याचा डोळा बघा, त्याचा डोळा दाखवा। त्याच्या पायाला मार लागलाय, भेटेल त्या वस्तूंनी मारहाण केली। त्यानंतर यांचं कान बघा, याला रॉडनी मारण्यात आलेला आहे आणि त्यानंतर दाखव त्यानंतर पोलिसांनी काय केलं तर फक्त एनसी घेतली। हा एनसी मॅटर होतो का? पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये वाटेल तसे 15-20 जण येऊन रॉडनी मारामारी करतात। उरणचा बिहार करण्याचा पाप या लोकांनी केलेला आहे आणि आता आम्ही अजिबात शांत बसणार नाही। निवडणुका होऊन गेल्या, निवडणुकीमध्ये जे काय होणार होतं ते झालंय, परिणामांची चिंता आम्हाला नाही, पण उरणमधला दहशतवाद आम्ही सारेजण संपवणार म्हणजे संपवणार। गणेश शिंदे साहेबांना मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या। आमचा सतीश आहे त्याला मारलं, त्याच्या आईचा विनयभंग झाला आणि पोलीस जर टाळाटाळ करत असतील तर आम्ही खपवून घेणार नाही। या ठिकाणी आम्ही दिलेल्या अर्जानुसार जर का कलम घेतले नाही किंवा जर गुन्हा दाखल झाला असेल तर त्यांना अरेस्ट केले नाहीत किंवा महिनाभराच्या आत जर चार्जशीट गेली नाही तर आम्ही हायकोर्टात जाणार आणि जे कोण आरोपी असतील त्यांच्या वही होणार म्हणजे होणार। एकही माझ्या कार्यकर्त्याला किंवा गणेश शिंदे साहेबांसारख्या नेत्याला त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्यांची बहीण पुढे राहणार। आणि तुम्हाला काय वाटतं, एक नारी सप्पे भारी आणि हे उक्तीप्रमाणे आम्ही जेवढ्या महिला उमेदवार होतो ना तेवढ्या यांना नडणार। आता हॅकर्स आणल्याचं समजतंय, पण हॅकर्सला सुद्धा आम्ही जामर लावा म्हणून सांगणार आहोत। तुम्ही जे काय कराल ना त्याच्या विरोधात आम्ही लढणार आहोत। शंड आहे ते शंड। माझ्या नवी मुंबईमध्ये जेवढे लोक माझ्या जवळचे आहेत, माझे नातेवाईक आहेत, मी ज्यांना राखी बांधते त्यांच्या पुन्हा फोन करण्याचं काम या महेश बालदीने केलं। तू माझ्या घरात घुसलास, तुझ्या पण घरात घुसण्याचं काम आम्ही करू, तुम्ही असं समजू नका। मी काल गेल्याच्या नंतर मला सगळ्यांनी सांगितलं का आम्हाला धमकीचे फोन आले, आम्हाला सांगितलं तिला मदत करू नका। अरे मदत मी मागितलीच नाही त्यांच्याकडे। ज्यांच्याशी नातं ठेवतो त्यांच्याकडून कधी मदत मागत नाही। ते माझं कुटुंब आहेत आणि आम्ही एवढे सक्षम आहोत। आम्हाला आदरणीय पवारसाहेबांनी एवढे सक्षम बनवलंय की कुणाकडे हात पसरायची गरज आम्हाला लागणार नाही। तुला लागते, तू गाव दुनियाकडून पैसे गोळा करून निवडणुका लढलास। मला लोकांनी वर्गणी दिली आणि सांगितलं लढ, आम्ही लढणारी लोक आहोत, आम्ही लढणार। आणि हे काय आज 2 दिवसामध्ये एवढा तमाशा चालू आहे। पोलीस आम्हाला काय सांगतात, तुमचा विजय निश्चित आहे, तुम्ही शांत राहा। आमचा विजय गेला खड्ड्यात। मी निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी, नगराध्यक्ष होण्यासाठी लढवली नव्हती, उरणमध्ये जशाच तसं उत्तर देण्यासाठी लढवली होती। आणि यांना मी माझं काय होऊ दे, पण विरोधी पक्ष नेता म्हणून राज्यामध्ये जसं काम चाललंय तसं चालत राहील। इथं आमचा विजय कधीच झालेला आहे, आम्ही कधीच जिंकलेलो आहे। आम्हाला आता निवडणुकीत जाहीर होण्याचं आमचं काय पडलेलंच नाहीये। या ठिकाणी ज्या लोकांवर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टात जाणार आहोत। तुम्हाला माहित नसेल पण एवढंच सांगते, जेवढे आम्ही या ठिकाणी जमिनीवर आहोत तेवढेच आम्ही खाली सुद्धा आहोत। तुम्हाला न्यायाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। जशाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल।
यांना कोणाला हात लागेल आणि आम्ही गप्पा बसू? धिंगाणा घातल्याशिवाय गप्पा बसणार नाही. काय होऊ दे, करा, कारवाया करा, पण तुमच्यावर कारवाया होतील. एखाद्या महिलेचा विनयभंग तुम्ही करताय, पोलीस म्हणतात काय काय आम्ही मोबाईल घेतल्याचा व्हिडिओ आहे, विनयभंग. पोलिसांना काय अधिकार आहे विनयभंग झाला नाही सांगायचा? एखाद्या महिलेला लज्जा उत्पन्न झाली असेल तर पोलीस सांगतील का नाही झाली म्हणून? अजिबात नाही. तशाच तसं उत्तर दिलं जाईल म्हणजे जाईल. पोलीस स्टेशनच्या आवारात लोकांना मारलं जात आहे, रॉयल्टी मारलं जाते. तुम्ही हे घेताय, गुन्हे दाखल करत नाही, तुम्ही चॅप्टर घेताय आणि सतीशला तुम्ही सांगता तुझ्या आधीचे गुन्हे काढू, म्हणजे त्याचे गुन्हे काढून तुम्ही गप्पा वाजवण्याचा प्रयत्न करताय. काही होऊ दे, सतीश लढणार आहे, आम्ही त्याच्याबरोबर लढणार आहोत. आधीचे गुन्हे काढून तुम्ही आम्हाला दाबू नाही शकत. ते न्याय प्रविष्ट आहे, ते न्यायालय बघून घेईल, तो गुन्हेगार नाहीये. कुठल्याही महिलेला या ठिकाणी चिंता करायची गरज नाही. या महिलेच्या डोळ्यावरच्या चिंता दाखवा. आज 2 दिवस झाले इथं ठाण मांडून आहेत. तुम्ही बघणार आहात की नाही? या राज्याचे गृहमंत्री देवा भाऊ, तुम्ही मुख्यमंत्री सुद्धा आहात. अजूनपर्यंत आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, पण तुमचा हा महेश बालदी या ठिकाणी मेवा खाऊन माझ्या लोकांना दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. भ्रष्टाचार तर त्यांनी केलेला आहे आणि हा तो कौशिक शहा माझ्या महिलांचा विनयभंग करण्यासाठी सरसावतो, मारण्याच्या धमक्या देतो. ही गुंडाशाही आम्ही खपवून घेणार नाही. या ठिकाणी पोलिसांना सुद्धा माझी नम्रतेची विनंती आहे, कुणाला पाठीशी घालू नका. काही होऊ दे, काही झालं तरी कुठल्याही थराला जायला तयार आहोत आम्ही, पण कायदेशीर मार्गाने लढणार म्हणजे लढणार. आम्हाला सोपं समजू नका तुम्ही. अरे मोऱ्याचा बिहार केलात, पुरणचं वाटोळं केलात, लहान लहान पोरांना दारू गांजा नशेडी बनवलीत. चला माझ्यासोबत, मी दाखवते कुठं कुठं गांजा विकला जातो. सीपी साहेब, तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस आम्हाला नवी मुंबईकरांना या ठिकाणी सीपी लाभलाय, पण तो खालच्या लोकांकडे पण लक्ष ठेवा. अजिबात हे सगळं खपवून घेतलं जाणार नाही, एवढंच सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र.